नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया आजीच्या पद्धतीनं झणझणीत असं चिकन. त्यासाठी मी 1 किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मसाल्यांमध्ये लाल मिरची, हळद, धने पावडर आणि वाटलेला खडा मसाला, तसंच अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि लिंबू घेतलेला आहे. आता या चिकनमध्ये आपल्याला हे सर्व घेतलेले मसाले आहेत ना, हे सगळे मसाले आपल्याला या चिकनमध्ये टाकून घ्यायचे. आपण मॅरिनेशनची तयारी करतोय. चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपल्याला. आता या मसाल्याबरोबरच वाटलेली अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट याच्यामध्ये टाकूया. काय सांगायला फोन केला? मीठ टाकू. मीठ छान लागलं पाहिजे याला. आणि आता हे सगळं साहित्य आपण चिकनला हाताने चांगलं घोळून घ्यायचं. पूर्ण चिकन कव्हर होईल या पद्धतीनं आपल्याला हे सगळं साहित्य त्याला लावायचं आहे बघा, या पद्धतीनं. त्यानंतर आपल्याला हा अर्धा लिंबू वरून पिळायचा आहे. बी पडलेलं आहे. मसाले आणि लिंबू चिकनला छान व्यवस्थित घोळून घेतलेले आहेत. त्याची सगळी चव ही चिकनला लागणार आहे आता. आणि आता हे मसाला लावलेलं चिकन जे आहे ते आपण अर्ध्या तासासाठी आता झाकून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. बघू शकता तुम्ही, चिकन छान मुरलेलं आहे. आता चिकन शिजायला टाकायची तयारी करू आपण. गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी टाकलेलं आहे तेल. तेल छान गरम झालेलं आहे. आता गरम तेलात टाकू आपण तेजपत्ता, कांदा आणि टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये. ते छान मिक्स करून घेऊ आपण. आणि त्याच्यामध्ये हे चिकन टाकून मस्त असं परतून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. इकडे तोपर्यंत मी गॅसवर बघा जाळी ठेवली आणि त्याच्यावर एक कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवलेला आहे भाजण्यासाठी. आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे आपलं कांदा आणि खोबरं भाजून होईल. बघा, कांद्याला हे असे मी उभे काप दिलेले आहेत आणि गॅसवर ठेवलेला आहे भाजायला. असा कांदा पण आणि खोबरं भाजून घेतल्याच्या नंतर भाजीला एकदम छान चव येते. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 2. कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण आता हे भाजलेला कांदा आणि खोबरं आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान याची पेस्ट करून घेऊ. कांद्याचे आणि खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करून आता हे मी मिक्सरमध्ये टाकलेले आहेत. आता याचं आपण छान असं वाटण तयार करू. थोडंसं पाणी टाकून
मस्त बारीक असं वाटण तयार करायचं याचं. बघा हवा गेलेली आहे कुकरची. चिकन पण छान शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि कलर पण छान आलाय चिकनला. हे आपलं वाटण वाटून तयार आहे. असं बारीक असं वाटण तयार करायचं आहे खोबऱ्याचं आणि कांद्याचं. इकडं मी भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि या पातेल्यामध्ये आता फोडणीची तयारी करू आपण. हे मसाले घेतलेत: काश्मीरी लाल मिरची, काळा मसाला आणि सुहाना चिकन मसाला. पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यात सगळे मसाले टाकून छान असे परतून घेऊ. कमी गॅसवर मसाले छान परतून घ्यायचेत. आता त्यामध्ये हे वाटलेलं आपलं वाटण जे आहे ते पण टाकू. छान मिक्स करायचं हे. आणि मसाला याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचंय म्हणजे आपले हे जे मसाले आणि वाटण आहे ते पातेल्याला चिकटणार नाही. मसाले जळू नाहीत म्हणून आपण चिकनचा जो रस्सा आहे, पातळ आपलं पाणी, ते याच्यामध्ये टाकून घेऊ. छान मिक्स करूया. बघू शकता तुम्ही या मसाल्याला छान आता तेल सुटायला लागलेलं आहे. जेवढं आपण कमी गॅसवर हे परतू तेवढी आपली भाजीला पण चव पण छान येते आणि रंग पण छान येतो. मसाला छान आपला परतवतोय. आता यामध्ये आपलं शिजलेलं चिकन आहे ते चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करूया. आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी, तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये भाजी पाहिजे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करू व्यवस्थित. बघा भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकू. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची. बघा आपली ही चिकनची भाजी किती छान कलर दिसतोय. एक छान उकळी येऊ देऊ. मस्तच भाजी इतकी छान दिसते की आत्ताच खावीशी वाटते. तर अशा पद्धतीनं आपली ही आजीच्या पद्धतीचं झणझणीत असं चिकन तयार आहे.
तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.